महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते की कोणाकोणाचं नाव मंत्रिमंडळाच्या यादीत येईल। त्यानंतर 15 डिसेंबरला अखेर या मंत्र्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला आणि अनेक मंत्र्यांनी शपथी देखील घेतल्या। आता आपण या संपूर्ण सिरीजमध्ये त्यातल्या कोणकोणत्या मंत्र्यांनी शपथ घेतल्या त्या संपूर्ण मंत्र्यांचा राजकीय प्रवास बघून घेणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत राधाकृष्ण विखे पाटील यांचा संपूर्ण राजकीय प्रवास। तेव्हा नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण। स्वातंत्र्यानंतर अहमदनगरमध्ये आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात महाराष्ट्रातील विखे पाटील कुटुंबाचे मोठे योगदान आहे। दिवंगत विठ्ठलराव विखे पाटील यांनी तत्कालीन काँग्रेस नेते धनंजयराव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्याची स्थापना केली होती। विठ्ठलराव विखे पाटील यांचे पुत्र बाळासाहेब विखे पाटील, तर या बाळासाहेबांचे 3 अपत्य म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील, अशोक विखे पाटील आणि राजेंद्र विखे पाटील। महाराष्ट्राचे राज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जन्म 15 जून 1959 मध्ये झाला। त्यांचे आजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांचा प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये 11वी पर्यंत त्यांचे शिक्षण झाले। 11वी नंतर कोल्हापूर कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांच्या सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली। 1986 मध्ये ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले। असेही म्हणता येईल की तेव्हापासूनच त्यांच्या एकंदरीतच राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। याच दरम्यान त्यांनी आजोबा विठ्ठलराव विखे पाटील आणि वडील बाळासाहेब विखे पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकून अहमदनगरमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले, ज्यामध्ये भारत निर्माण अभियानाअंतर्गत भंडारदरा ते जामखेड पायदिंडी यात्रा काढणं असो किंवा त्याचसोबत अजून दुसरे काही असो। राधाकृष्ण विखे पाटील यांनी 1994 मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली। आता 30 वर्ष होत आले तरी सुद्धा अजून त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही। आजही या मतदारसंघाचे ते आमदार आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील काँग्रेसमधून शिवसेनेत गेले होते। वडिलांपाठोपाठच राधाकृष्ण विखे यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि आपला आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता। त्यानंतर पोटनिवडणुकीत ते पुन्हा एकदा शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले। बाळासाहेब विखे 40 वर्ष खासदार होते। शिवसेनेच्या कोट्यातून बाळासाहेब विखे यांनी वाजपेयी मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, अवजड उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून देखील काम पाहिलं। पण शिवसेना भाजप सरकार पडलं हे लक्षात येताच ते परत काँग्रेसमध्ये आले आणि आमदार झाले। 2014 मध्ये देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आली। त्यावेळी राधाकृष्ण विखे यांनी 5 वर्ष राज्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका पार पाडली। पण 2019 मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील याने भाजपमध्ये प्रवेश केला। त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते असतानाही विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुलासोबत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। एकंदरीतच आपण राधाकृष्ण विखे पाटील यांचा संपूर्ण प्रवास पाहिला तर शिर्डी मतदारसंघाचा विकास करण्याचं त्यांनी सातत्यानं काम केलेलं आहे। त्यांच्या पक्षाच्या बदलाबदलीमुळे देखील ते सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेत असतात। आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल जर तुमच्या काही आठवणी असतील, त्यांच्याबद्दल अजून काही तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।